शनिवार 18 जुलैची सकाळ दिल्लीच्या जंतर मंतरवर अचानक मोठी धावपळ सुरू झाली। दिल्ली पोलिसांचे अधिकारी साध्या वेशात आले आणि कोणाला काहीही कळायच्या आत मंचावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून घेऊन गेले। हे सगळं फक्त 30 सेकंदात घडलं। खरं तर सोनम वांगचुक हे मागच्या 21 दिवसांपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसले होते। त्यांची मागणी स्पष्ट होती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। या 21 दिवसात सरकारकडे त्यांच्याशी संवाद साधण्याची भरपूर संधी होती। त्यांच्या मागण्या काय आहेत हे सरकारला शांतपणे समजून घेता आलं असतं, पण सरकारमधले मंत्री तर सोडा, एखादा अधिकारी सुद्धा वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आला नाही। मग जेव्हा सरकारला अंदाज आला की आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, तेव्हा पोलिसांना पाठवून वांगचुक यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला अशा चर्चा आहेत। कारण असं म्हणलं जातं की जेव्हा सरकार घाबरलेलं असतं तेव्हा सरकारकडून पोलिसांना पुढे केलं जातं। हेच चित्र शनिवारी जंतर मंतरवर पाहायला मिळालं। सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनामुळे मोदी सरकारला नक्कीच हादरा बसलाय। सरकारनं आंदोलन आणखी मोठं होऊ नये या भीतीनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय। पण या मागचं कारण नेमकं काय? सोनम वांगचुक या एका व्यक्तीला मोदी सरकार एवढं घाबरल्याचं का दिसतंय? सरकारला वांगचुक यांची भीती नेमकी का वाटतेय? समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडो। मोदी सरकार सोनम वांगचुक यांना एवढं घाबरतंय यामागचं पहिलं कारण म्हणजे वांगचुक यांची सामान्य लोकांमध्ये असलेली क्रेडिबल इमेज। कोणत्याही आंदोलनाचं रूपांतर जन आंदोलनात केव्हा होतं? जेव्हा त्या आंदोलनाचा चेहरा हा क्रेडिबल असतो। या आंदोलनाचा चेहरा आहेत सोनम वांगचुक। वांगचुक हे असे व्यक्ती आहेत ज्यांची देशाच्या सामान्य नागरिकांमध्ये क्रेडिबल इमेज आहे। वांगचुक यांच्या वडिलांचे काँग्रेस पक्षाशी संबंध होते, पण स्वतः सोनम वांगचुक यांचं कोणत्याही राजकीय पक्षाशी नातं नाही। मुळात सरकारला अजूनही त्यांचं कोणत्याही पक्षाशी नातं जोडता आलेलं नाही। सोनम वांगचुक यांचं आंदोलन जनतेतून उभं राहिलंय। वांगचुक यांना देशाची सामान्य जनता समर्थन देताना दिसते। मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस सुरुवातीपासूनच त्यांच्या आंदोलनापासून दूर राहिलाय। दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा आम आदमी पार्टीशी संबंध राहिलाय। त्यामुळे समजा दिपके आंदोलनाचा चेहरा असते तर हे आंदोलन पॉलिटिकल आहे असा ठपका सरकारला सहज मारता आला असता। त्यामुळे हे आंदोलन दडपणं सुद्धा सोपं झालं असतं। पण सोनम वांगचुक यांच्या बाबतीत सरकारला हे करताच येत नाहीये। वांगचुक यांचं आंदोलन हे पॉलिटिकल आहे हे सरकारला सिद्ध करणं अवघड जातंय। सरकारची खरी भीती आहे ती हीच। हेच 2011च्या अण्णा आंदोलनावेळीही घडलं होतं। त्या आंदोलनाचा चेहरा असलेले अण्णा हजारे हे एक समाजसेवक। त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी थेटपणे संबंध नव्हता। त्यामुळे जेव्हा त्यांनी आंदोलनाची हाक दिली तेव्हा देशाची सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली। विरोधी पक्षांनी अण्णा आंदोलनाला साथ दिली होती, पण प्रत्यक्ष अण्णांवरती मात्र सरकारला राजकीय पक्षाचा ठप्पा लावता आला नाही। आता मोदी सरकारला भीती होती की सोनम वांगचुक सुद्धा देशात तशाच प्रकारचं वातावरण तयार करू शकतात। त्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस मिळणाऱ्या पाठिंब्यातून ते दिसूनही येत होतं। त्यामुळेच आंदोलन आणखी मोठं होण्याआधी सरकारनं थेट वांगचुक यांनाच ताब्यात घेतलं अशा चर्चा सुरू झाल्यात। मोदी सरकार सोनम वांगचुक यांना एवढं घाबरतंय यामागचं दुसरं कारण म्हणजे वांगचुक यांच्या आंदोलनाची स्टाईल। खरं तर भारत हा असा देश आहे ज्या देशातले अनेक राजकीय बदल हे शांततापूर्ण आंदोलनांच्या माध्यमातून घडले आहेत। आणीबाणीच्या काळातलं जेपी आंदोलन असो किंवा 2011 सालचं इंडिया अगेन्स्ट करप्शन, शांततापूर्ण आंदोलनातून देशात राजकीय बदल घडून येतात हे सिद्ध झाले। जेपी आंदोलनामुळे देशात क्रांती घडून पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं होतं, तर इंडिया अगेन्स्ट करप्शनमुळे 2014 साली भाजपला पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळालं। ही दोन्ही आंदोलनं अहिंसक होती। या आंदोलनाचे चेहरे असलेल्या नेत्यांनी वारंवार लोकांना अपील करून आंदोलन शांततेतच व्हायला पाहिजे हे पटवून दिलं होतं। आंदोलन यशस्वी होण्यामागे हा एक मोठा फॅक्टर मानला जातो। आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची पण हीच स्टाईल आहे। ते सत्याग्रहावरती ठाम आहेत। आंदोलन हिंसक होऊ नये हा प्रयत्न त्यांनी वारंवार केलाय। हेच कारण आहे की समाजातल्या सगळ्याच स्तराच्या लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। आज जंतर मंतरवर 5 वर्षांच्या मुलीपासून 85 वर्षांचे आजोबा आंदोलनाला आलेले दिसतात, कारण हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होतंय। समजा आंदोलन हिंसक झालं तर त्याला मिळणारा पाठिंबा हळूहळू कमी होतो। 2020च्या सीए आंदोलनावेळी हेच घडलं होतं। त्यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दंगली भडकल्या, त्यामुळे सरकारला ते आंदोलन दाबणं सोपं गेलं। आता सोनम वांगचुक हेच घडू नये यासाठी प्रयत्न करतायत। ते सातत्यानं
शांततापूर्ण आंदोलन करतायत, ज्यामुळे सरकारच्या अडचणी वाढताना दिसतायत. सरकार वांगचुक यांना घाबरायला लागलंय ते यामुळेच. मोदी सरकार सोनम वांगचुक यांना एवढं घाबरतंय यामागचं तिसरं कारण म्हणजे वांगचुक यांचा भाजप समर्थकांवरही चांगला प्रभाव आहे. इतके वर्ष सोनम वांगचुक यांची देशभरात कशामुळे ओळख होती, तर 3 इडियट्स मधल्या फुनसुक वांगडूमुळे. वांगचुक यांनी लडाखमध्ये केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांमुळे, तसंच त्यांनी भारतीय सैन्यासाठी केलेल्या कामामुळे. सोनम वांगचुक यांनी लडाख आणि सियाचीन सारख्या थंड भागात सैनिकांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे गरम तंबू तयार केलेत. त्यांच्या या कार्याचं कौतुक स्वतः भारतीय सैन्याकडून झाले. 2020 मध्ये सोनम वांगचुक यांनीच देशभरात बॉयकॉट चायना ही मोहीम सुरू केली होती. चीनी वस्तू वापरू नका, त्याऐवजी स्वदेशी वस्तू वापरा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. याचा प्रभाव संपूर्ण देशभरात झाला होता. एवढंच नाही तर भाजप समर्थकांनीही त्यांची हीच मोहीम उचलून धरली होती. महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आजपर्यंत कधी सोनम वांगचुक यांचा विरोध केल्याचं दिसलेलं नाही. उलट संघाच्या विचारसरणीशी आणि राष्ट्रवादाशी जोडलेल्या अनेक संस्थांनी सोनम वांगचुक यांच्या लडाखमधल्या प्रयोगांची दखल घेतलेली आहे. संघ परिवाराशी संबंधित मासिकांमधून अनेकदा वांगचुक यांच्या कार्याचं कौतुक झालंय. सांगायचं तात्पर्य हेच की समजा सोनम वांगचुक यांनी सरकारविरुद्ध भूमिका घेतली, त्यांचं आंदोलन मोठं झालं, तर याचा परिणाम भाजप समर्थक मतदारांवरही होऊ शकतो. एवढंच नाही तर सोनम वांगचुक यांना अनेक सेलिब्रिटींचाही पाठिंबा आहे. त्यांनी उपोषण सुरू केल्यापासून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेत. अभिजित दिपके असो किंवा इतर कोणी, आंदोलनातल्या इतर कोणालाही समाजाच्या सर्व स्तरांमधून तेवढं अपील नाही जेवढं अपील सोनम वांगचुक यांना आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची धास्ती घेतल्याचं दिसतंय. एकंदरीतच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचं आता हळूहळू जन आंदोलनात रूपांतर व्हायला लागले. मोदी सरकारनं जेव्हा सुरुवातीला आंदोलनाला परवानगी दिली होती, तेव्हा सरकारलाही हे आंदोलन एवढं मोठं होईल हा अंदाज नव्हता. मात्र आता हे घडताना दिसतंय. त्यातच सोनम वांगचुक यांना वाढत असलेला पाठिंबा पाहून सरकारनं तातडीनं त्यांना उपोषणावरून हटवण्याची कारवाई केली. या चर्चेने जोर धरलाय. आता सरकारच्या कारवाईचा परिणाम कसा होतो, हे आंदोलन आणखी किती मोठं होतं हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार सोनम वांगचुक यांना खरंच घाबरायला लागलंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.